नमस्कार, मी असलम शेख. आपल्या सर्वांचं यूट्यूब चॅनलला स्वागत आहे. तर मित्रांनो, आता 12वी झालेली आहे मुलांची. सर्व मुलं निवांत झालेले आहेत आणि आपली पोलीस भरती देखील संपलेली आहे. परंतु जे नवीन मुलं आहेत त्यांना पोलीस भरतीत उतरायचं आहे. परंतु भरतीत उतरायच्या अगोदर आपल्याला भरतीला जायचं आहे म्हणून कोणती कागदपत्रे लागतात हेच जर माहीत नसेल तर भरतीचा अभ्यास ग्राउंड करून काय उपयोग नाही. त्यामुळं सर्वात प्रथम तर जे आता नवीन मुलं भरतीत उतरणार आहेत त्यांनी कोणती कागदपत्रे काढायची आहेत ते तुम्हाला मी व्यवस्थित सर्व सांगणार आहे. ते सर्व कागदपत्र तुम्ही काढा आणि तुम्ही पोलीस भरतीच्या, आर्मी भरतीच्या, रेल्वे भरतीच्या, कारागृह सर्व भरतीच्या काय आहे त्या सर्व भरतीच्या तयारीला लागा. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. तुम्ही जर नवीन असाल तर हा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा, तरच तुम्हाला त्याची डिटेलमध्ये माहिती समजणार आहे. आता तुमची 12वी झालेली आहे तर त्या मुलांसाठी खास करून 10वी आणि 12वीचं मार्क लिस्ट आणि बोर्ड सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. हे दोन्ही पण तुम्ही आपल्या शाळेत जाऊन घेऊन यायचं आहे. त्यानंतर दुसरं डॉक्युमेंट आहे डोमासाईल. डोमासाईल ही आपली नॅशनॅलिटी म्हणून ते निघतं, ते एकदाच काढायचं आहे. डोमासाईल तुम्ही जर आत्ता काढलं तर त्यानंतर तुम्हाला कधी नंतर रिन्युएशन करायची गरज भासत नाही. त्यामुळे डोमासाईल एकदाच काढायचं आहे. जुनी मुलं पण व्यवस्थित ऐकून घ्या की डोमासाईल हा एकदाच काढायचा आहे, डबल काढायची गरज भासत नाही. त्यानंतर जातीचा दाखला. आता प्रत्येक मुलांची कास्ट वेगळी असते, प्रत्येकाची जातीचा दाखला निघतो. त्या मुलांनी आपला जातीचा दाखला काढायचा आहे. त्याला काय डॉक्युमेंट लागतात ते तुम्ही त्या सेतूमध्ये जाऊन चेक करायचे आहे आणि आपला जातीचा दाखला काढून घ्यायचा आहे. त्याचबरोबर नॉन क्रिमिनल हे एक दाखलं जातीच्या दाखल्याबरोबर काढून घ्यायचं आहे. नॉन क्रिमिनल 1 वर्षाचा निघतं, 3 वर्षाचं निघतं. ज्यादातर 3 वर्षाचं सर्वांनी काढून घ्या. आता जातीचा दाखला काढत असताना काय मुलांची अडचणी येतात तर त्यांच्यासाठी खास करून आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी ECBC हे सर्टिफिकेट आलेलं आहे. तर त्यांनी ECBC हे सर्टिफिकेट काढायचं आहे. त्याचबरोबर नॉन क्रिमिनल पण त्यांना त्यासोबत काढून घ्यायचं आहे. त्यानंतर EWS आणि ECBC हे 2 सर्टिफिकेट त्यांना वेगवेगळे आहेत. त्यांनी आपल्या कॅटेगरी वाईज ते काढायचे आहेत. त्यानंतर मित्रांनो, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, तुमचं काय ID प्रूफ आहेत ते सर्वांनी व्यवस्थित करून घ्यायचं आहे. त्यावरती जन्मतारीख चुकली असेल, नाव चुकलं असेल तर लगेच अपडेट करून घेऊ शकता तुम्ही. त्यानंतर पुढचं आहे, तुम्ही जर खेळाडू असाल त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल ते व्हेरिफिकेशन करून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर व्हेरिफिकेशन असेल तरच तुम्हाला भरतीला उतरता येतं. खेळाडू सर्टिफिकेटवाल्यांसाठी होमगार्ड सर्टिफिकेट 3 वर्ष ज्याचं पूर्ण आहे त्याला होमगार्ड सर्टिफिकेट भेटतं. भूकंपग्रस्त आहे, प्रकल्पग्रस्त आहे, अनाथ जे मुलं आहेत, या अनाथ जे मुलं आहेत ज्याचं आई वडील 18 वर्ष, तो मुलगा किंवा ती मुलगी 18 वर्षाच्या आतमध्ये असताना डेट झालेले आहेत, त्या मुलांनीच अनाथचं सर्टिफिकेट निघत असतं. तर त्याचं एकूण जागेच्या 1% त्यांना आरक्षण भेटत असतं. तर ज्याचे आईवडील नाहीत, 18 वर्ष आतमध्ये वारलेले आहेत, त्या मुलांनी आपलं अनाथ सर्टिफिकेट काढून घ्या. ज्याला अनाथ सर्टिफिकेट काढायचं आहे परंतु डॉक्युमेंट काय लागतात, कसं काढतात हे माहीत नसेल तर माझा नंबर दिलेला आहे, संपर्क करा. तुम्हाला नक्कीच मी तुम्हाला त्याची माहिती देईल. आणि हे सर्व झाल्यानंतर ज्या मुलाची NCC झालेली आहे त्या मुलाकडे C सर्टिफिकेट असेल तर त्याचे 5 मार्क वाढतात. टोटल मार्काच्या 5 मार्क वाढत असतात. त्यामुळं एवढी आत्ता मी 10 ते 12 डॉक्युमेंट तुम्हाला सांगितलेले आहेत. हे सर्व डॉक्युमेंट लवकरात लवकर काढून घ्या आणि लगेच आपल्या पोलीस भरतीच्या तयारीला लागा. तर मित्रांनो, पुढचा व्हिडिओ जो असणार आहे तो नवीन मुलांसाठीच, की पोलीस भरतीसाठी कोणती पुस्तके वापरावीत नवीन मुलांनी. तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता की तुम्हाला कशावरती व्हिडिओ बनवला पाहिजे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद.